भारताचा सगळ्यात पहिला अर्थसंकल्प सादर करणारी व्यक्ती स्कॉटिश होती. हे तुम्हाला माहिती आहे का? श्रोते हो, परवा म्हणजेच 1 फेब्रुवारी रोजी 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग 9व्यांदा हा अर्थसंकल्प मांडतील. चला तर मग या निमित्ताने जाणून घेऊया अर्थसंकल्पाच्या रंजक कथा. सुरुवात करूया भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर करणाऱ्या व्यक्तीपासून. 7 एप्रिल 1860 रोजी ब्रिटनचे अर्थमंत्री जेम्स विल्सन यांनी ब्रिटिश भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडला होता आणि ते स्कॉटलंडचे होते. निर्मला सीतारामन परवा सलग 9व्यांदा अर्थसंकल्प मांडतील, हे आपण आत्ताच बोललो. पण भारताचे अर्थमंत्री म्हणून सर्वाधिक म्हणजे 10 वेळा अर्थसंकल्प सादर करायचा मान मोरारजी देसाई यांना जातो. 1973 मध्ये यशवंतराव चव्हाण यांनी मांडलेला अर्थसंकल्प काळा अर्थसंकल्प म्हणून ओळखला जातो. कारण त्यावेळी सरकारचं एकंदर उत्पन्न आणि खर्च यातली तूट तब्बल 550 कोटी रुपये इतकी होती. युद्धजन्य परिस्थितीतून नुकत्याच सावरलेल्या आपल्या देशावर त्यावेळी प्रचंड आर्थिक संकट होतं. निर्मला सीतारमण देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत. 1970 मध्ये प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी काही काळ अर्थमंत्रीपदाचा कारभार हाती घेतला होता आणि अर्थसंकल्पही मांडला होता. पण ही जबाबदारी तात्पुरती होती. अर्थसंकल्प म्हणजे 1 फेब्रुवारीची सकाळ हे आपल्या डोक्यातलं पक्क समीकरण आहे. पण 1999 पर्यंत फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता तो सादर व्हायचा. 1999 मध्ये तेव्हाचे अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी ही वेळ बदलून सकाळी 11 वाजता केली. तर 2017ला अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11ला अर्थसंकल्प सादर करायची परंपरा सुरू केली. आत्तापर्यंत सगळ्यात प्रदीर्घ अर्थसंकल्पीय भाषण द्यायचा विक्रम सध्याच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या नावावर आहे. 2020 मध्ये त्यांचं भाषण 2 तास 42 मिनिटं सुरू राहिलं. 2016 पर्यंत रेल्वेचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पाच्या काही दिवस आधी सादर होत असे. पण आता त्याचं एकत्रीकरण झालं आहे. आणि शेवटची रंजक कहाणी आणि तुमच्यासाठी प्रश्न. आत्तापर्यंत 3 प्रधानमंत्र्यांनी त्या वेळेच्या परिस्थितीमुळे अर्थसंकल्प सादर केले आहेत. त्यांची नावं, त्यामागची कारणं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.